नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। योगी युंजित सतत मात्मानं रहसि स्थितः। एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहाः। पासीची गोसावी वर्ण वाणीजे मागा पायिकाचा गुण घेईजे। ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। भक्तराज अर्जुनाचा परमार्थातला काय अधिकार आहे किंवा भक्ती क्षेत्रातलाही अर्जुनाची काय महत्ता आहे याचा विचार ज्ञानोबाराय सांगतात। हो का आत्मनिवेदना तळीची जे पीठिका होय सख्याची। पार्थ अधिष्ठात्री तिथीचे मातृकागा। आत्मनिवेदन नावाची भक्ती नवविधा भक्तीपैकी सर्वात अंतिम असणारी आत्मनिवेदन नावाची भक्ती। आणि त्या भक्तीकडचा दृष्टिकोनातून पाहिलं तर त्या भक्तीच्या अलीकडची असणारी भूमिका सख्य नावाची भक्ती। आणि त्या सख्य नावाच्या भक्तीचं जे काही आसन आहे, जे पीठिका होय सख्याची। पार्थ अधिष्ठात्री तेथीची मातृकागा। भक्तराज अर्जुन त्या सख्य नावाच्या भक्तीचं जे आसन आहे, म्हणजे सख्य भक्ती हेच आसन आहे। आणि त्या आसनावर विराजमान होण्याचा मुख्य अधिकार कोणाचा असेल, मुख्य अधिष्ठात्री देवता कोण असेल तर फक्त भक्तराज अर्जुन आहे। ज्ञानोबारायांनी पुढे 11व्या अध्यायामध्ये याचा विचार केला आहे। भगवंताचं किती प्रेम आहे अर्जुनावर। ज्याप्रमाणे एखादा सखा दुसऱ्या सख्याचं बोलणं सहज सहन करतो, कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाही। सख्याचे उद्धत सखा साहे निवांत तैसे त्वा समस्त साही जोजी। देवा कदाचित तुमचं महत्ता न जाणता महिमानम अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी। मला तुमचं महिमान कळालं नाही। महिमान न कळता तुम्हाला मग इकिरी नावाने हाक मारली, हे कृष्ण, हे यादव, हे सखा। असा बऱ्याचदा मी तुमचा विचार केला। जोपर्यंत तुमचं विश्वरूप मी माझ्या दिव्य दृष्टीनं पाहत नाही तोपर्यंत तो सारथीच आहे किंवा आमचा संबंधी आहे असा म्हणून तुझ्याबरोबर व्यवहार केला। आणि सगळ्या प्रकारचे माझ्याकडून अपराध घडले, पण सगळे अपराध आपण सहन करावे। कसे सहन करावे? जसा पुत्राचे अपराध वडील सहन करतात, सख्याचा उद्धटपणा सखा सहन करतो, त्याप्रमाणे आपण सहन करावे। उदाहरण दिलं आहे, पुत्राचे अपराध जरी चाहले आघात तरी पिता साही निर्द्वंद्व तैसे साही जोजी। सख्याचे उद्धत सखा साही निवांत तैसे त्वा समस्त साही जोजी। प्रियाची आठाई सन्मान प्रिय न पाही सर्वथा जाण। तेवे उच्चिष्ट काढिले आपण। सगळ्या प्रकारची क्षमा याचना भक्तराज अर्जुन करत आहे। व्यक्तीला जर एखाद्याचा महिमा कळाला ना, तर महिमा न कळण्याच्या अगोदर त्याच्याशी आपण जो व्यवहार केला तो त्या व्यक्तिमत्वाच्या अनुरूप झाला असेल तर काही वाटत नाही, पण जर तो व्यवहार चुकीचा झाला असेल तर त्याचा फार मोठा पश्चाताप होतो। तसं देवा तुमचं महिमान मला कळालं नाही, आणि तुम्ही पण असे आहात की स्वतःचं महिमान आम्हाला कळूच दिलं नाही। कारण तुमचा मोठेपणा जर कळाला असता तर आम्हाला तुमच्याबरोबर सख्यपणाने राहता आलं नसतं। आणि बहुतेक तुमचीसुद्धा हीच भूमिका आहे की अर्जुनाने माझ्याबरोबर सख्यपणाने राहावं, मैत्रत्वाचा व्यवहार घडावा, याकरिता तुम्ही आम्हाला तुमच्या स्वरूपाचं ज्ञान कळूच दिलं नाही। या बाबतीमध्ये भगवान आपली स्वतःची वैष्णवी माया वापरतो।
आणि त्या मायेनं भक्ताच्या अंतकरणावर प्रेमसुख भोगण्यासाठी एक प्रकारचं आवरण देतो. मायेचे प्रकार अनेक आहे. पंचदशी कारणे असं म्हटलं आहे, माहेश्वरी तो मायाया तशा निर्माण शक्तिवत विद्यते मोहशक्तिष्ठ तम जीवम मोहयत्यसौ. त्या मायेच्या ठिकाणी काही शक्ती आहे. एक आवरण शक्ती, निर्माण करण्याची शक्ती. मायेच्या ठिकाणी निर्माण शक्ती आहे ना, जगताला निर्माण करते. अघटित घटना पटीयसी माया, ही तिची निर्माण शक्ती आहे. आणि जीवाला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान न करू देता मोह निर्माण करते, तिच्याकडं ती मोहशक्तीसुद्धा आहे. तम जीवम मोहयती असौ, ते जीवाला मोहित करते. म्हणजे मी सच्चिदानंद स्वरूप आहे याचं जीवाला ती ज्ञान होऊ देत नाही. तसं भगवानसुद्धा आपल्या मायेचा वापर करून मी परमात्मा आहे असं भक्ताची सेवा करत असताना ज्ञान होऊ देत नाही. नवल मायेचे रूपक, जाणू न शके ज्ञाते लोक, जया गोविले ब्रह्मादिक, इतराचा तो पाड कोण. इतरांची काय अवस्था आहे? ज्ञानोबारांनी म्हटले बघा पहिल्या अध्यायामध्ये, हे आदी पुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची आया मनोनी भुलविला. त्यातलं क्रियापद फार महत्त्वाचं आहे बरं. भुलविला आणि भुलला मराठी शब्द आहे. तुम्हाला आणखीन गंमत सांगतो. एखादे कीर्तनकार म्हटले मी अभंग सोडणार, तर घाबरायचं. आणि ते बोले मी अभंग सोडवणार, तर आनंदित व्हायचं. एकच अक्षर आहे पण अर्थाचा बदल आहे. सोडवणार म्हटलं की चिंतन होणार आहे, आणि ते बोले मी अभंग सोडणार आहे, तर मग काही खरं नाही. असं वाटतं की नाही? तसं भुलला आणि भुलविला फरक आहे त्यामध्ये. ऐसे बोलत देव भुलला मोहे. 15व्या अध्यायामध्ये देवाला भुरळ पडली. अर्जुनाचे गुण पाहिल्यानंतर देवाला विसर पडला. जेव्हा स्वतःकडून घडतं ना, तेव्हा भुलला शब्द वापरला जातो. आणि जेव्हा दुसरा कोणीतरी कार्य करतो ना, तेव्हा भुलविला. याचा अर्थ असा आहे की अर्जुनाला देवाने भुलविलं. हे आदिपुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची आया मनवनी भुलविला, ऐके राया संजय म्हणे. कारण जर अर्जुनाला भुलविलं गेलं नाही, मोह निर्माण जर नाही झाला, तर हा आपल्याला विचारणार नाही. आणि त्याने जर विचारलं नाही, तर आतापर्यंत हृदयामध्ये बंदिस्त करून ठेवलेलं ब्रह्मज्ञान मला प्रगट करता येणार नाही. म्हणून जसं भुलविले विनू नादे, तसं इथंसुद्धा भुलविला. अर्जुनाला भुलविलं देवाने, मोहामध्ये निर्माण केलं. ऐसा बोलत देव भुलला मोहे, अर्जुना ते अलिंगुनी ठाये, मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे. हे 15व्या अध्यायामध्ये देवाला भूल पडली आहे. पण क्रियापद कोणतं आहे? भुलला. देवाला विसर पडलेला आहे. देवाला विसर पडतो भक्ताला पाहिल्यावर. भक्ताच्या घरी आला की देव विसरतो. आणि कधी कधी भक्ताच्याही अंतकरणावर आपल्या मायेचा वापर करून त्यांना आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. गोकुळातला प्रसंग आहे ना, कोणी एक भुलली, ती स्वतः भुलली. देवाला पाहून ती स्वतः भुलली. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखील डोळा वैसला म्हणी, तोचे म्हणे उच्चारे. तिथं ती स्वतः भुलली आहे. आणि भगवंताने ते स्वरूप प्रगट करून तिला भुलविल असा अर्थ घेता येतो. बाळपणामध्ये भगवंताने एकदा बालक्रीडा करत असताना लीला केली. त्या यमुना मैयाने विचार केला, भगवंताच्या भक्तिसुखाचा आस्वाद घेण्यासाठी आतापर्यंत झाले सगळे भक्त गोकुळामध्ये अवताराला आले, आणि मीच काय पाप केलं? या गोकुळातल्या वृक्षविलीलतासुद्धा भाग्यवान आहे की ज्यांना भगवंताचा चालताना स्पर्श होतो किंवा देवाच्या चरणकमलाचे रचकन त्यांच्या अंगावर पडतात. गायी भाग्यवान, वासरं भाग्यवान, गोपाल गोपिका मायबाप हे सगळे भाग्यवान. मीच काय पाप केलं? असं यमुना मैयाच्या मनामध्ये विचार निर्माण झाला. आणि तो भगवंताने जाणला. भगवान म्हणाले, तू इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे, तुझ्यामध्ये स्नान करावं
जलक्रीडा करावी यात नवल काय. तुझ्या पात्रामध्ये असणारा जो गाळ आहे, मातीचे कण आहे, ते सुद्धा भक्षण करण्याकरता योग्य आहे. मग सगळे गोपाल खेळ खेळत असताना भगवंताला असं वाटलं बाकीचे आपल्याकडे पाहत नाही, कोणाची आपल्यावर दृष्टी नाही. तेवढ्यात भगवंताने त्यातला एक मातीचा खडा उचलला आणि खाल्ला बुवा. देवाला वाटलं होतं आपल्याकडं भक्ताचं लक्ष नाही, पण भक्त ते असतात जे संसाराचा खेळ करू द्या, लक्ष देवाकडे असतं. संसाराची क्रीडा करू द्या. आणि मग त्याने यशोदा मैयाला सांगितलं, मैया कन्हैयाने माती खाल्ली. मैया धावत आली. लहानपणातच याच्या काही खोडी मोडून काढल्या पाहिजे, नाही तर ते वाढत जातात. हे आईवडिलांना कळालं पाहिजे की आपला मुलगा भविष्यात काय काय दिवे लावू शकतो. त्याच्यामुळे अगोदर त्याच्या काही खोडी ज्या असेल त्या बंद केल्या पाहिजे. आज हा माती खाईल, उद्या आणखीन काही खाऊ शकतो. पण कन्हैयाला सांगितलं, तो माती खाल्ली. माती आई आपल्याला मातीच माहिती नाही, खाण्याचा काय प्रसंग. चतुरात शिरोमणी शब्दात सापडेल तर देव कसा. तुला मी मातीच नाही खाल्ली. नाही खाल्ली, तोंड उघड. तो माती नाही खाल्ली ना, मग तोंड उघडून दाखव. भगवान म्हणले, खाल्लीच नाही तर तोंड उघडण्याचा प्रश्नच काय. असं भगवंतांनी प्रत्युत्तर दिलं. हे सगळे गोपाळ तुझ्या विरोधात बोलतात. अगं मैया, ते एका रात्रीत एकत्र आलेले मला पाडण्यासाठी, आणि माझ्या विरोधात आले ते का. त्यांनी मला काल सांगितलं, कन्हैया तुझ्या घरी फार मोठं लोणी तयार होतं, ते लोणी आम्हाला तू चोरी करून आणून दे. मी म्हटलं, मी माळकरी, चोरी अजिबात नाही, मी चोरी करून आणून देणार नाही. मैया मी नकार दिला चोरीला, तर हे सगळे माझ्या विरोधात. पटवून दिलं देवाने. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, ज्याला पटवून देता येतं त्यानेच कार्यक्रम केला पाहिजे. देवाने पटवून दिलं. म्हणे बरं, गोपाळ खोटं बोलतात. हो, गोपाळ खोटं बोलतात. आणि बलराम दादा, अहो तो सक्का भाऊ असंच असतं म्हणे, विरोधात आहे. म्हणजे सगळे खोटे आणि तो एकटाच खरा. भगवान म्हणे, वा काय वेदांत सांगते तू. बाकी सगळा लटिका व्यवहार सर्व हा संसार, फलकट तो संसार, इथे सार भगवंत. सगळे खोटे आणि मीच खरा. बोलण्यामध्ये फसू नको, लवकरात लवकर तोंड उघडून दाखव. भगवंताने सांगितलं नाही. मग तिने मारावया तिने उगारिली काठी, भुवने त्या पोटी 14 देखी. तिने मारण्याकरता काठी उगारली. आणि जे भगवंताने आपलं मुख कमल उघडलं, मागा बाळपणे येणी श्रीपती, जे एक वेळ खादली होती माती, ते कोपोनिया हाती यशोदा धरिला. मग भेने भेने जैसे मोखी झाडा द्यावयाचे निमिषे, 14 भुवने. असे गर्दीतने दाखवले 14 भुवने. 14 भुवने सावकाशे. अवकाश म्हणजे जागा. त्या सगळ्या 14 भुवनामध्ये परस्परामध्ये जागा आहे. ज्याप्रमाणे आपण अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ, हे सप्तलोक अधोभागातले, भूरलोक, भूरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक, या सगळे असणारे भुवन, याला 14 भुवनाचं ब्रह्मांड मानतात. आणि त्या प्रत्येकामध्ये अंतर आहे, जागा आहे. आणि ते सगळं देवाने आपल्या मुखात दाखवलं. 14 भुवने सावकाशी दाविले ती, ते पाहिलं, विश्वरूपाचं दर्शन करविलं. पण दुसऱ्या क्षणामध्ये भगवंताने यशोदा मैयाच्या गळ्याला जी मिठी मारली, गेली विसरून. आतापर्यंत हा बालक आपल्या घरी जो जन्माला आला, तो ब्रह्मांड नायक आहे, व्यापक परमात्मा आहे. हे देवाने यशोदा मैयाला सुद्धा एकदा दाखवलं, पण लगेचच्या लगेच वैष्णवी माया वापरून कळू दिला नाही. असं परमात्मा आपल्या भक्तिप्रेमसुखाचा वापर करत असतो. हे देवाचं काही सामर्थ्य शक्ती आहे. किंवा नाथ महाराजांच्या घरी देवाने सेवा केली. 12 वर्ष श्रोते झाले, 12 वर्ष कीर्तनात साथ केली आणि 12 वर्षापर्यंत सेवा केली. एका ब्राह्मणाने भगवंताची आराधना केली. पंढरपूरला गेला, पांडुरंगाचं मला दर्शन व्हावं. भगवान दिसे ना, रुक्मिणी मातेचं अनुष्ठान केलं आणि विचारलं, कुठे आहे. आम्हाला तरी कुठं माहिती आहे म्हणे.
12 वर्ष झाले साधा मिस कॉल नाही. किती भगवान कोणत्या भक्ताच्या घरी गेले? नाथांच्या घरी परमात्मा सेवा करतो आहे म्हणे. आणि तो ब्राह्मण नाथांच्या घरी आला. भगवंताच्या लक्षात आलं आता हे आपलं गुपित उघडं केल्याशिवाय राहणार नाही. विचारलं म्हणे तुमच्या घरी श्रीखंड्या रूपाने किंवा कृष्णा रूपाने सेवक कुठे आहे? नाथ महाराज म्हणे ते काय पाठीमागं पाणी भरतात. पाठीमागे जाऊन पाहता तर फक्त कावड आहे. कावडी वाहणारा परमात्मा गुप्त झाला. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्यांची वाक्य जगतातल्या अज्ञानाचा अंधकार आवरण दूर करतात, त्याच संतांना परमात्मा आपलं स्वरूप बऱ्याचदा कळू देत नाही. हे देवाची काय शक्ती आहे, वैष्णवी माया आहे. आणि त्या मायेमुळेच परमात्मा भक्ताच्या भक्तिप्रेम सुखाचा आस्वाद घेतो. हो का आत्मनिवेदनातळीची जे पेठिका होय सख्याची. या सख्य भक्तीचा देवाला आनंद घ्यायचा आहे. आणि जर अर्जुन माझ्याशी एकरूप झाला तर मला सख्य भक्तीचा आनंद घेता येणार नाही. म्हणून देवाने महिमान प्रगट केला 11व्या अध्यायामध्ये. आणि मग अर्जुनाला इतका पश्चाताप झाला, देवा तुमचं महत्त्व आम्हाला कळालं नाही. भगवान कळू पण देत नाही. प्रसंग आला तरच प्रगट करतो. एरवी भगवान आपलं स्वरूप प्रगट करत नाही. शिशुपालाचा वध केला तेव्हा एकदा प्रगट केलं. जेव्हा भगवंताला ते शिष्टाई करण्याकरता परमात्मा हस्तिनापुरामध्ये गेले, दुर्योधनादिकांनी भगवंताला बंदिवासामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. जे भगवंताने विश्वरूप प्रगट केलं, आता मला पकडून दाखवा. 11व्या अध्यायामध्ये एकदा प्रगट केलं. पण प्रसंग आला आहे. जसं 11व्या अध्यायामध्ये प्रगट केलं तसं आतापर्यंत कुणीसुद्धा पाहिलं नव्हतं. आणि ते अर्जुनाने पाहिलं. बाप रे बाप, सगळीकडे तुझं विनं एकादियाकडे परमाणु हे तुला ऐकोडे अवकाश पाहत असे परी नातुडे ऐसे व्यापले तुझ्या वाचून परमाणु एवढी सुद्धा मी जागा पाहतो आहे. रिकामी आहे का? काहीच नाही ना. परमाणु एवढी सुद्धा जागा तुझ्या वाचून रिकामी नाही. असं चराचर सगळं तो व्यापून टाकलं. एवढा मोठा विश्वव्यापक परमात्मा, आणि त्याला आम्ही आमच्या रथाचा सारथी केला. आजीचे पाहे पार उकडे येत परब्रह्म तो उघडे सारथी केला अशी. परब्रह्म असताना तुला आम्ही सारथी केलं. अजानता महिमानम तवेदम. मी तुमचं महिमान मला कळालं नाही, भगवंतांनीच कळू दिलं नाही. का? जर कळालं तर अर्जुन आपल्यावर पूज्य भाव ठेवील आणि आपल्याला सख्य भक्तीचा आनंद भोगता येणार नाही. उलट देवाला असं वाटतं की अर्जुनाने रागावं आपल्यावर, आपल्यासाठी रुसावं, आणि मग आपण त्याला समजावून सांगावं. हा कोपे निवांतच आहे, हा ऋषे तरी बुजावीतच आहे. नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. आणि जर भगवान परमात्मा एवढा मोठा आहे तर रागवता येईल का? कोपता येईल? नाही. कोपणं होणार नाही, रुष्ण होणार नाही, हट्टाने काही मागणी होणार नाही. पण भगवंताने ते आपली वैष्णवी माया वापरून सगळ्या भक्ताला मोहित केलं. म्हणूनच भगवान परमात्मा सेवा करू शकतो, अन्यथा देवाला सेवा करता येणार नाही. हे सगळं कशाकरिता? जे पीठिका होय सख्याची, पार्थ अधिष्ठात्री तेथीची मातृकागा. एवढं अर्जुनाचं ज्ञानोबाने वर्णन करतात. कुठपासून? की अर्जुन मैत्रियेचा कुवासा, की सुखे शृंगारलिया माणसा दर्पण तो, या परी बाप पुण्य पवित्र, जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र, तो कृष्ण कृपे पात्र याचे लागी, हो का आत्मनिवेदना तळीची, जे पीठिका होय सख्याची, पार्थ अधिष्ठात्री तेथीचे मातृकागा. इथपर्यंत सगळं अर्जुनाचं वर्णन आहे सगळं. म्हणजे अर्जुनाच्या विषयी देवाला किती मोह निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं, हे सगळं इथपर्यंत सांगितलं. मग आता आपण ज्ञानोबांना प्रश्न विचारू शकतो, या रथावर 2 जण आहे, तसे तर 3 जण आहे. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. 3 जण आहे ना, एकच वेळेत आले बरं सगळे. ध्वजस्तंभावरी वानरू भगवान शंकर, सारथी शारंग धरू श्रीकृष्ण परमात्मा, आणि सारथी कोणाचा? अर्जुनेशी म्हणजे अर्जुन. एका ओळीमध्ये तिघांचा उल्लेख आला. रथावर 3 जण आहे. वर्णन कोणाचं करता?
फक्त अर्जुनाचं. बाकीच्यानं काय केलं? जाऊ द्या, ध्वजस्तंभावरील वानर होते, काही प्रत्यक्ष काही युद्धात सहभागी नाही होणार. ते ध्वजस्तंभावरील विराजमान आहे, पण सारथ्य कर्म करणारा कोण? देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. ज्ञानोबा स्वतः म्हणतात, जेथ अश्ववाहक आपण वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वरुणू. पहिल्या अध्यायामध्ये रथाचे गुण सांगितले, पहिल्या अध्यायातले. म्हणजे अगदी गरुडाच्या बरोबर स्पर्धा करणारे 4 अश्व जुंपले. जेथ गरुडाची जावळीचे कांतले चारी. 4 अश्व वेगाच्या बाबतीत गरुडाची बरोबरी करणारे. रथ किती दैदिप्यमान, पाखांचा मेरू जैसा. मेरू पर्वत सोन्याचा आहे, पण त्याला पंख नाहीत. हा पंखाचा असणारा मेरू पर्वत आहे. रथाचे गुण. आणि इथे गुण कोणाचे वर्णन करतात? इथे गुण सांगतात भक्तराज अर्जुनाचे. रथावर बाकीचे नाहीत का? ज्ञानोबा म्हणतात, पार्थ अधिष्ठात्री तिथीची मातृकागा. भक्तराज अर्जुन सख्य नाम भक्तीच्या आसनावर विराजमान असणारी मुख्य अधिष्ठात्री देवता आहे. मग तुम्ही अर्जुनाचं वर्णन करता आणि जवळ असणाऱ्या देवाने काय केलं? अशी तुमच्या मनात शंका येईल कदाचित. आली की नाही माहिती नाही श्रोत्यांच्या. पण ज्ञानोबा घेतात आणि सांगतात, अर्जुनाचंच वर्णन का करावं ते मला आवडला. पासीची गोसावीवर न वाणीजे, मागा पायिकाचा गुण घेईजे. ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी, पहा पा अनुरागे भजे. जे प्रियोत्तमे मानिजे, ते पती होनी काय न वाणीजे पतिव्रता. तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा. जे तो त्रिभुवनीची आदैवा, एकायतन झाला. जयाची आवडीचे ने पांगे, अमूर्त ही मूर्ती आवगे. पूर्णाही परी लागे अवस्था जयाची, म्हणून अर्जुनाची विशेषे स्तवावा. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार करता येईल आपल्याला. आणि हे ऐकल्यानंतर मग विषय बदलतो. तव श्रोते म्हणते दैव. तेव्हा श्रोते म्हणतात, हे आमचं भाग्य आहे. हे खरे उत्तम श्रोते आहे. या श्रोत्यांचं भाग्य असं आहे की यांना ज्ञानोबाऱ्यांसारखे वक्ते मिळाले. आणि त्यातही पुन्हा अर्जुनांसारख्या भक्ताचं ज्ञानोबाऱ्यांच्या मुखकमलातून देवाला प्रिय असणाऱ्या भक्ताचं ते वर्णन ऐकतात. तेव्हा श्रोते म्हणतात, हे आमचं दैव आहे. हे खऱ्या अर्थाने हे दैव असतं श्रोत्यांचं. श्रोत्यांनी म्हणूनही कीर्तन करायला की आमचं मनोरंजन करा. ते त्यांचं दुर्दैव आहे, दुर्दैव. त्याचं अनंत जन्माचं पाप उदयाला आलं की तेव्हा त्यांना असं वाटत असतं. नाही तर पुण्य उदयाला आलं की ते श्रोते म्हणतात, आम्हाला अध्यात्म ज्ञान सांगा. हो का? जप तपे श्रोते यांची फळा आली. तो विषय आपला नाही आज. पाशीची गोसावीवर वाणीचे. पाशीची म्हणजे अगदी जवळ असणारा. किती जवळ आहे बरं? अर्जुनाच्या जवळ परमात्मा जवळ आहे. भक्तराज हनुमंतराय तरी वरती विराजमान आहे, पण जवळ असणारा परमात्मा आहे. ज्ञानोबाऱ्या त्या परमात्म्याला म्हणतात गोसावी, म्हणजे प्रभू, सत्ताधीश. आणि पुन्हा शब्द वापरला वर. वर म्हणजे श्रेष्ठ. जगामध्ये सत्ताधीश असेल, पण सर्वात श्रेष्ठ सत्ताधीश कोण असेल? प्रभू, धनी, स्वामी, तर तो श्रीकृष्ण परमात्मा आहे. न वाणीजे, जवळ असणाऱ्या श्रेष्ठ प्रभूचं आपण वर्णन करत नाही. परंतु मा म्हणजे परंतु, गा, गा म्हणजे अरे असा शब्द आहे. मागा परंतु पायिकाचा गुण घेजे. पायिक म्हणजे सेवक असणारे अर्जुन, आणि त्या अर्जुनाच्या गुणांचा आपण स्वीकार करता. ज्ञानोबा म्हणतात, का करू नये? ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. असा हा अर्जुन सहज, निसर्गतः, स्वाभाविक देवाला आवडतो, म्हणून त्यांच्या गुणाचं मी वर्णन करत आहे. आता या ओवीमध्ये ज्ञानोबा जे वर्णन करतात ना, पूर्वपदामध्ये देवाकरता एक शब्द वापरला, गोसावीवर.
वर म्हणजे श्रेष्ठ. व्यवहारातला वर शब्द नाही बरं, इथला वर शब्द वर्यान, श्रेष्ठ या अर्थाने आलेला आहे. श्रेष्ठ पण कुणामध्ये श्रेष्ठ? गोसावी. ज्याची सत्ता चालते, ज्याची आज्ञा पाळली जाते त्याला गोसावी असं म्हणतात. 9व्या अध्यायामध्ये गोसावी आलंय बघा. मी गोसावी समजता त्रैलोक्याचा असं म्हटलंय. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरे वगे नसावे, पावके दाहावे वर्षावे जळे, पर्वती बैसकान सांडावी, समुद्रे रेखा नोलंडावी, पृथ्व्या भूते वाहावी आज्ञा माझी, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता, मी याचे निमिला साता, काळुग्रासी तसे भूता, ए म्हणयागते पुंड स्वता सकळे जयाची, ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ, गगनाईसा साक्षीभूत तो हे मीची, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. असा शब्द आला की नाही? संपूर्ण त्रैलोक्यावर सत्ता माझी आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो या पृथ्वीला प्रचंड वेग आहे, प्रचंड. आपण प्रवास करतो की नाही? हे असं म्हणतात, खगोलशास्त्रातला अभ्यास आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी पृथ्वीला 24 तास लागतात. नाही, सूर्याभोवती 365 दिवस. तुम्ही हो म्हणता स्वतःभोवती का प्रदक्षिणा सुरू आहे स्वतःभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी 24 तास लागतात. वेग आहे पृथ्वीला प्रचंड. जर पृथ्वी थांबली वेगाने जर काय होईल कल्पना नाही करता येणार आपल्याला. सगळं पृथ्वीचं वातावरण बदलून जाईल. जाग्यावर जर थांबली तर अर्ध्या भागात कायम दिवस राहील आणि अर्ध्या भागात कायम रात्र राहील. जाग्यावर फिरण्याची थांबली तर मग बर्फच होईल सगळा आणि एकीकडे नुसते ज्वालामुखी प्रगट होतील. ते फिरते आहे म्हणून वातावरण बदलत आहे, चांगली गोष्ट आहे. जसं 4 चाकी वाहनामध्ये आपण प्रवास करतो 120, 140 अशा वेगामध्ये गाडी चालू आहे आणि अचानक समोरून बिबट्या आला, दाबला ब्रेक, काय होईल सांगाल माणूस शिल्लक राहणार नाही. काय होईल? जसं ते प्रचंड आणि 140मध्ये असं होऊ शकतं. पृथ्वीला तर प्रचंड वेग आहे, तिच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपण टिकून आहे. माझा पुढचा प्रश्न, पृथ्वी कुठं आहे? आपण कुठे आहोत? आपण पृथ्वीवर आहोत. आपल्याला आधार पृथ्वीचा आहे, पण पृथ्वी कुठं आहे? पृथ्वी आकाशात आहे, आकाशात. आपण आकाशमालेचा विचार केला ना, आकाशाचा, सूर्यमालेचा, तर पृथ्वी आकाशात आहे म्हणजे पोकळीत आहे, वजनदार आहे. असा अवकाशामध्ये एखादा चेंडू जर फेकला आपण त्याच्या वजनाने खाली येतो की नाही? ते गुरुत्वाकर्षण सोडून द्या, पण चेंडू खाली येतो ना. एवढी वजनदार असणारी पृथ्वी कधीपासून आकाशामध्ये स्थापित केलेली आहे. अजूनही पृथ्वीने आपली जागा सोडली नाही. पृथ्वी जर म्हणली नाही मी थोडीशी खाली जाते किंवा मी चालले आता वर चंद्राला भेटायला, काय होईल आपलं? असं घडतं का? पृथ्वीला वेग कोणी दिला किंवा पृथ्वीला आकाशामध्ये स्थिर स्थापन कोणी केलं? चुंबक असतं ना, त्या चुंबकाच्या शक्तीचा जर वापर केला तर आपण लोखंडाला 2 चुंबक असावे लागतात. वरती एक चुंबक, भारतामध्ये असे काही मंदिरं होते पण परकीयांच्या आक्रमणामध्ये उद्ध्वस्त झाले. भारतामध्ये ते सूर्यमंदिर जे होतं ना, कोणार्कचं सूर्यमंदिर, ओडिसा राज्यामध्ये जगन्नाथपुरीच्या जवळ, सूर्यदेवाची मूर्ती आधांतरी होती. वरती एक चुंबक लावलेलं, खाली एक चुंबक, आणि ते 2 चुंबक त्या मूर्तीला विरोधी भागात जाऊ देत नसायचे. म्हणजे वरचं चुंबक वर खेचायचं आणि खाली असणार चुंबक खाली खेचायचं. मूर्ती आधांतरी काय योजना असेल? तिथं आजही सूर्यमंदिरात जाऊन आपण पाहिलं आजही, तर तिथे बरोबर 3 दरवाजे आहेत. एकच दिवस वर्षातला असा आहे की मधल्या दरवाजातून त्या मूर्तीवर किरण पडतं, नाही तर 6 महिने या दरवाजातून आणि 6 महिने या दरवाजातून. आपल्या त्या चलन आपले 10 रुपयाची नोट आहे ना, तुम्ही पाहता की नाही काय माहिती
पण त्या एका नोटेवर त्या सूर्य मंदिराच्या चाकाचं चित्र आहे आणि ते चाक आम्ही बघून आलो. तर ते चाक 24 तासाचं आहे. एका चाकामध्ये ते 12 भाग आहेत 12 तासाचे आणि बरोबर एका तासामध्ये 60 मणी लावलेले आहेत असे. आणि तिथं जर आपण छत्री धरली ना तर बरोबर सावली पडते. जिथं सावली पडते तिथं मोजायचं, बरोबर दिवस कळतो आपल्याला. काही वाजून किती वेळ झाला. त्या आम्हाला जो मार्गदर्शक होता की नाही त्याने अशी छत्री लावली, काठी लावली आणि सावली कुठं पडली म्हणून मोजा. आणि तो म्हणला आम्हाला आता बहुतेक 10:15 वाजले असेल, 10:13. इतकं ते तंतोतंत असतं. त्याच्यावरून गणित सोडून द्या विषय. जसं चुंबकाने एखादी मूर्ती अधांतरी स्थापित करावी तशी पृथ्वी आकाशामध्ये अधांतरीच आहे ना. कोणी स्थापन केली? ज्याची ही सत्ता आहे. मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. हे देवाच्या सत्तेनं सगळं चालतं. म्हणून सत्ता दिशामध्ये परमात्मा गोसावीवर आहे. वर म्हणजे श्रेष्ठ. सत्ता चांगदेव महाराजांची सत्ता वाघावर चालते. ज्ञानोबाऱ्यांची जडभिंतीवर. पंचमहाभूतावर सत्ता देवाची आहे आणि देवावर सत्ता भक्ताची आहे. ऐका अर्जुन इतुके बोलिला तव श्रीकृष्णे रथ पेलिला. दोही सैन्या माझे केला उभा तेने. म्हणजे पंचमहाभूतावर सत्ता देवाने गाजवावी आणि देवावर सत्ता, देवा सत्ता राबवावी. तुका म्हणे भावी, देवा सत्ता राबवावी. म्हणून तर ज्ञानोबारा म्हणतात तो गोसावीवर असेल. पण त्या श्रेष्ठ गोसावीवर परमात्म्यावर अर्जुनाची सत्ता आहे ना, म्हणून आम्ही त्यांचं वर्णन करतो. देव सर्वात श्रेष्ठ आहे सत्तेच्या बाबतीत. ताकदी सामर्थ्याच्या बाबतीतही परमात्मा श्रेष्ठ आहे. शकटासूर देवाचा वध करण्यासाठी आला. भगवंताला एका पाळण्यात झोपवलं होतं आणि रिकामा एक गाडा होता, रिकामा. आणि त्याच्यावर हे मोठे मोठे रिकामे भांडे ठेवलेले. कामाचे नव्हते, मोठे मोठे रांझणं, सगळ्या वापरता न येणाऱ्या किंवा उपयोगी न पडणाऱ्या वस्तू त्या गाडग्यावर ठेवलेल्या आपल्या गाड्यावर. आणि त्या गाड्यावर शकटासूर येऊन बसला. त्याला शरीर नव्हतं, वायूचं शरीर होतं. आणि तो आला आणि त्या गाड्यावर बसला. त्याच्या वजनाने चाकं जमिनीत रुतली आणि त्यांनी तो चालवला गाडा. भगवंताला जिथं पाळण्यामध्ये झोपवलेलं आहे त्या गाड्याचं वजन द्यायचं आणि भगवंताला चिरडून मारायचं. यशोदा मैयाच्या घरी उत्सव. पाहुणे रावळ्याच्या स्वागतामध्ये मग्न झाली मैया. माहितीच नाही ना. काही लहान मुलं खेळत होते अंगणामध्ये आणि तेवढ्या तो शकटासुराने गाडा आणला आणला असा वर नेला. आता गाड्याचं वजन, त्यामध्ये पुन्हा मोठमोठ्या भांड्यांचं वजन आणि शकटासूर राक्षस त्याचंही पुन्हा वजन. ते सगळं वजन त्याने देण्याचा प्रयत्न केला आणि गाड्याच्या खाली भगवंताला चिरडून टाकायचं. भगवंताने फक्त आपल्या अंगठ्याचा स्पर्श केला, फक्त अंगठ्याचा. काय ताकद असेल, नुसता अंगठा वर केला. तो गाडा शकटासुरासहित आकाशात गेला. गाडा पडला खाली आणि शकटासूर गाडला गेला, झाला मुक्त. म्हणजे प्रचंड आवाज झाला आणि यशोदा मैया बाहेर आली. काय झालं काय झालं? त्या लहान मुलाला विचारलं. गाडा कस काय वरती गेला हा? म्हणे मैया कन्हैयाने पाय लावला म्हणून. काही म्हणतो म्हणे. एवढंसं बाळ आणि त्यानं पाय लावल्यावर काय होणार आहे? देवाची ताकद कुठं लक्षात येते कोणाच्या? गोसावीवर. सत्ता त्रैलोक्यावर. सामर्थ्य नुगडता बाळपणाची फुली. जेने मी अदानवी सृष्टी केली. रूपाच्या बाबतीमध्ये परमात्मा श्रेष्ठ आणि गुणांच्या बाबतीतही परमात्मा श्रेष्ठ. रूपाच्या बाबतीत श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. आणि गुणांच्या बाबतीत हे झालं. एकदा नारदजी विदर्भ प्रांतात कौंडण्यपुरामध्ये भीमक नावाचा राजा, ते भीमक नावाचं वेगळं सांगायची गरज नाही. लग्नात मंगलाष्टक असतं की काय, राजा भीमक रुक्मिणी सनयनी दे कोणी चिंता करी. त्याला एक भारी म्हणतात, ते आपल्याला नाही म्हणता येणार. ते त्याचं एक वेगळा छंद असतो तो.
तर ते आपल्याला नाही म्हणता येणार. ते नाही तर म्हणलं तर मग बाकीचे लोक अक्षता घेऊन येते, आई वाटतं जेवण वगैरे, असं काही असं नाही. म्हणजे भीमक राजाला भीमकी नावाची कन्या रुक्मिणी माता, देवर्षी नारदजी आले म्हणा किंवा सुदेव नावाचे ब्राह्मण, वर्णन तसं आलेलं आहे. आणि जे भगवंताचं वर्णन केलं रुक्मिणी मातेनं ते ऐकलं राजदरबारामध्ये. श्रुत्वा गुणान भुवन सुंदरम शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंग तापम. पत्र लिहिलं बरं का देवाला. आहे रुक्मिणी स्वयंवरातला हा पहिला श्लोक आलेला आहे. देवाचे ते गुण ऐकले. श्रुत्वा गुणान, गोसावीवर सगळ्या गुणांमध्ये श्रेष्ठ परमात्मा. श्रुत्वा गुणान, देवाला पाहिलं नव्हतं, फक्त देवाचे गुण ऐकले. भुवन सुंदरम, देवाला दिलेले विशेषण, सगळ्या त्रिभुवनामध्ये आपण सुंदर आहात. शृण्वताम ते, तुमचे गुण ऐकल्याबरोबर निर्विश्य कर्णविवरैही, ते माझ्या कर्णविवरामध्ये प्रविष्ट करून हरतोंग तापम, त्यांनी माझ्या अंगतापाचं हरण केलं. फक्त गुणच ऐकले होते. वेदिले व मन तयाची या गुणी, देवाचे गुण ऐकल्याबरोबर रुक्मिणी मातेचं अंतकरण देवाकडे आकृष्ट झालं. गोसावीवर आहे, परमात्मा श्रेष्ठ आहे सर्वामध्ये. आणि त्या परमात्म्याचं वर्णन न करता पायिकाचा गुण घ्यायचे. पायिक असणाऱ्या अर्जुनाचे आपण स्तुती सुमनाने वर्णन करता, त्याचं काय कारण? ज्ञानोबा म्हणता खरं असं आहे, जवळच्या देवाचं वर्णन न केलेलं बरं. जवळच आहे देव, पण जवळ असणाऱ्या देवाचं वर्णन न केलेलं बरं. देवापेक्षा भक्ताचं वर्णन चांगलं, कारण ते देवाला जास्त आवडतं. पायिकाचा गुण घेईजे, ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. असा हा अर्जुन सहजे स्वाभाविक देवाला आवडणारा आहे. पायिक आहे, दास सेवक आहे. म्हणून तर पहिल्या अध्यायामध्ये म्हटले ना, पायिक पाठीशी घाताला आपण पुढा राहिला, तेने पांचजन्य आस्फुरीला अवलिळाची. असं आहे ना, पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजया. देवाने अर्जुनाला मागं घातलं. पायिक आहे, पण का? या युद्धामध्ये जर काही हानी झाली प्रसंगाला तर माझी व्हावी, पण माझ्या अर्जुनाला धक्कासुद्धा लागू नये, असा तो पायिक आहे. आणि पायिकाच्या ठिकाणी असणारे गुण ते देवाने वर्णन करावे. 9व्या अध्यायामध्ये आलाय हा विचार. भगवान म्हणतात, सांगावं कुणाला? तरी परी येसे गा प्राज्ञा, तो तव आस्तेचीच संज्ञा. बोलिली ये गोष्टीची अवज्ञा, नेनसे करो. अरे अर्जुना, सांगितलेली शब्दाची अवज्ञा कशी करावी हे तुला माहीतच नाही. बोलिली ये गोष्टीची अवज्ञा करो नेनसी, तुला माहितीच नाही आहे. तो आज्ञापालन करणार आहे. आज्ञापालन म्हणजे नंतर बरं. सुरुवातीला देवाला स्पष्ट सांगितलं, आता नाळ व्हावे तुम्ही माते. न योत्स्य, मी युद्ध करणार नाही. युद्ध सोडून तुम्ही काही सांगा. तुम्ही वनात जायचं, आपली आताच तयारी. देवा ना तरी देश त्यागे जायचे, का गिरिकंदर गिरिकंदर सेवीचे, परिशस्त्र आता न धरीचे यावरी. आपली तयारी आहे. ज्याने अगोदरच तयारी केलेली असते ना, जो सुरुवातीलाच वनात राहिलेला असतो, त्याला राज्यातून पुन्हा वनात जायला काही वाटत नाही. पण जो कधी वनातच नाही गेला, कायम राज्यातच राहिला, वनात जायला अडचण असते. या बाबतीत प्रभू रामचंद्रांना मानलं पाहिजे. आणि त्याही अगोदर असं आहे, जेव्हा प्रभू रामचंद्राने आपलं गुरुकुलातलं शिक्षण पूर्ण केलं ना, त्या अगोदरच तीर्थयात्रा केलेली होती. योग वासिष्ठामध्ये हा विचार आला आहे बघा. अगोदरच वैराग्य प्राप्त आहे. योग वासिष्ठ ग्रंथ अगोदरच आहे. तीर्थयात्रा सगळ्या झालेल्या. म्हणून जेव्हा वनवास मिळाला तेव्हा प्रभू रामचंद्रांनी प्रसन्नता व्यक्त केली. बरं झालं म्हणे, मलाही वनातच राहायला आवडत होतं, वरदानामध्ये तेच आपल्याला मिळालं. पण तसं अर्जुनाने सांगितलं, देवा पहा ते पांडव अखंड वनवासी, आम्ही अगोदरच वनवास स्वीकारलेला आहे. आता आमची तयारी आहे. तुम्ही मला वनात जायला सांगा, राज्यत्याग सांगा,
फक्त युद्ध सांगू नका. देवा, देश त्याग माझी तयारी, गिरीकंदर सेवन करणं आपली तयारी आहे. तू जर म्हणत असेल की तू अर्जुना शस्त्र टाकून देईन, यांच्या बाणांचं सहन कर, काही हरकत नाही. शस्त्र सांडवणी सहावे बाण यांची, ही पण आपली तयारी आहे. पण युद्ध मी करणार नाही म्हणजे करणार नाही. केव्हा? अशोचानन शोचस्त्वम या अगोदर, आणि शिष्यस्ते हम शादिमाम तम प्रपन्नम या अगोदरचं हे वचन आहे. पण त्यानंतर करिष्ये वचनम तव, उपदेश प्राप्त झाला, आता शिष्य रूपाने मी तुमच्या आज्ञा उल्लंघन करणार नाही. बोललेली एक गोष्टीची अवज्ञा नेनसी करू. आणि अर्जुनाच्या ठिकाणी काय गुण आहे? तुझे गुण उत्तम तीही लोकी. अर्जुना, त्रैलोक्यामध्ये तुझे गुण उत्तम आहे. त्यातला एक गुण आहे आस्था, आणि बाकीचे 4 गुण आहे सुमन, शुद्धमती, अनिंदक, अनन्यगती. तरी प्रस्तुत आता गुणीही तो वाचवणे आन नाही, म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्यगती, पैगा गोप्यही परितया प्रतिचावळी जे सुखी. एखादी गोष्ट गुप्त जरी असेल, पण चांगल्या मनाचा शुद्ध बुद्धीचा व्यक्ती जर आला, तर गोप्यसुद्धा मोकळ्या मनाने त्याच्या मनासमोर सांगावं. आणि त्या गुणामध्ये अर्जुना तू श्रेष्ठ आहे. ज्ञानोबारा म्हणता, हे देव भक्ताचे गुण आहेत. भक्ताचे काय काय गुण आहेत? सगळ्या त्यामध्ये भक्ताचे गुण आलेत बघा. अद्वेष्टा सर्वभूतानां अर्जुनाचे गुण आहे. निर्माण मोहाजित संग दोषा अर्जुनाचे गुण आहे. अमानित्वम अदंभित्वम अर्जुनाचेच गुण आहे. किंवा 16व्या अध्यायामध्ये अभयम सत्व संशुद्धीर, हे सगळे गुण कोणाचे आहेत? भगवद्गीतेमध्ये ठिकठिकाणी आलेले सगळे गुण अर्जुनाच्या ठिकाणी. म्हणून तर देवाने असं म्हटलंय, अर्जुना तू शोक करू नको. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय असुरी मता मा शुच संपदम दैवीमभिजातोसी पांडव. तो दैवी संपत्तीमध्ये जन्माला आलेला आहे. गुणनिधी बरवा जन्मलाशी तो तव पांडवा. सांगितले या बरवा गुणनिधी, सांगितले या दैवा गुणनिधी बरवा जन्मलाशी. आम्ही जे दैवी संपत्तीचे गुण सांगितले, या सगळ्या गुणांमध्ये तुझा जन्म झालेला आहे. किंबहुना गुणकुसुमांची माळा हे घेवणी मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊन सीत पावे असा तू आहे. किंवा तुझे गुण पाहिले ना, दुसऱ्या अध्यायात वही बघा, गुणाचेनी पती करे, आरतीचेनी पडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली. तुझे गुण पाहिले आणि कीर्ती नावाची कन्या आसक्त झाली तुझ्यावर, स्वतः स्वीकार करण्याकरता आली. कारण गुणच तेवढे चांगले आहेत. सगळ्या गुणांचा तो निधी आहे. आणि देवाला सुद्धा भक्ताचे गुणच आवडतात. 12व्या अध्यायामध्ये म्हटलंय देवाने, तयाच या गुणांची लेणी आम्ही लेवो आपुलिये वाणी, तयाचे कीर्ती श्रवणी आम्ही लेऊ. काय भाव आहे ज्ञानोबारायांचा? भगवान म्हणतात, त्या भक्ताचे जे गुण आहेत एक प्रकारचे अलंकार आहे. त्यांच्या गुणाचे अलंकार आम्ही वाणीमध्ये धारण करू. त्यातला एक भाव असा आहे, तुम्ही सगळ्या अवयवावर अलंकार परिधान करू शकता. कानामध्ये कुंडल असतात, कानाच्या वरती पण अलंकार असतो बघा, त्याला भिगबाळी म्हणतात. ते वरती नाही का रत्न वगैरे असं एखादं हिरव्या रंगाचं, लाल रंगाचं, वरती पण आहे. हातामध्ये पण असतं, मनगटात आहे, बोटात आहे, दंडात आहे. पायात पण अलंकार असतो की नाही? पायात काही महिलांच्या पायात जोडे असतात. पैलवान असेल तर त्याच्याही पायामध्ये तोडर वगैरे अलंकार असतात. कमरेलाही साखळी वगैरे असते, गळ्यातही साखळी असते. सगळ्या अवयवावर अलंकार. जिभेवर कोणता अलंकार आहे? नाही म्हणे जिभेवर आपल्याला नथ घालायची, चालेल का? जिभेला कोण छिद्र पाडू देणार आहे? जिभेवर अलंकार नसतो. पण भगवान म्हणतात, भक्ताच्या गुणांची लेणे आम्ही आमच्या वाणीवर धारण करू. तयाच या गुणांची लेणी आम्ही लेवू आपुलिये वाणी. हे जे वर्णन आहे ना, म्हणजे भक्ताच्या गुणाचे लेणे हे अलंकार आहे.
आणि हे अलंकार वाणीत धारण करणं हा साहित्यशास्त्रातला अलंकार आहे, अलंकार नाही आहे, त्या साहित्यशास्त्रातला अलंकार आहे की जिथे जे अलंकार परिधान करता येत नाही तिथे आम्ही ते करू शकतो. देवाला भक्ताचे गुण आवडतात आणि काय नाही आवडतो, भक्ताचं सर्व आवडतं देवाला. पुढे जाऊन सांगू का, भक्तांनी दिलेल्या शिव्यासुद्धा देवाला आवडतात, शिव्यासुद्धा त्याच्यात प्रेम आहे. आणि हसतसे शिव्या देता त्या गवळणीने शिव्या दिल्या देवाला, हे देवाने मोठ्या मोठ्याने हसावं, कारण त्या वरून शिव्या आहे, आतून प्रेम आहे. आणि गवळणीने किती दिल्या खमंग माहिती नाही, पण जनाबाईंच्या फार चांगल्या आहे. वा वा, द्वंद झाला तुझा दरबार, अरे अरे विठ्या मुळ माईच्या कारट्या, तुझे रांड काय शिव्या असतात, ते बोटं म्हणून शिव्या असतात, पुन्हा साध्या नसतात. पण देवाला विष्णू सहस्रनाम जेवढं नाही आवडत तेवढं भक्ताच्या शिव्या आवडतात. प्रेम आहे, आपल्याला देता येईल पण तेवढं प्रेम करावं लागेल. अधिकार मिळू शकतो की नाही तेवढा, आवडू शकतात देवाला त्या, पण त्याच्यात प्रेम तेवढं असलं पाहिजे. भक्ताचं सगळं देवाला आवडतं, सगळं. शरीर आवडतं, शब्द आवडतात, शिव्या आवडतात, भक्ताची हाडंसुद्धा आवडतात देवाला. मांस चर्म हाड देवा अवघीच गोड, सगळं आवडतं की नाही. चोखोबर आहे गावकूस ते भिंत बांधतात मंगळवेड्याची, शरीरावर प्रेम नसतं भक्ताचं. कसं काय झाली घटना, होऊ शकते, प्रारब्ध आहे, लीला आहे ती. मग त्याच्यामध्ये त्यांच्या अस्थी सगळेच माणसं गाडले गेले, भगवंताला शोक अनावर झाला. आणि नामदेव रायाला सांगितलं माझा आवडता चोखोबार आहे, त्यांच्या अस्थी घेऊन या बरं. ओळखायच्या कशा, म्हणे ज्या अस्थी कानाला लावल्याबरोबर विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्या अस्थी चोखोबार यांच्या. नामदेवराय गेले बघा आणि अस्थी निवडल्या, कानाला लावल्या, काय साधना असेल, जागृती स्वप्नाने सुषुप्ती अवस्थेमध्ये किती भजन केलं असेल की त्या भजनाचा परिणाम निर्जीव असणाऱ्या अस्थीवर झाला आणि त्यांच्यातून ध्वनी प्रकट होतो विठ्ठल विठ्ठल. काय भजन भिनलं असेल ते आतपर्यंत, किती आत गेलं असेल ते भजन, अस्थीपर्यंत गेलं आहे. नामदेवरायाने त्या अस्थी आणल्या आणि देवाने त्या आपल्या पितांबरात घेतल्या. जे देवाच्या पितांबराचा आश्रय मिळाला, अस्थी नाचू लागल्या, अस्थी देवाच्या पितांबराची जागा मिळाल्याबरोबर. पण ती घटना घडली पंचमीला आणि त्या अस्थीला समाधी दिली त्रयोदशीला. पण चोखोबारांचे सोहळे 2 होतात आणि अस्थी कुठं आहे, भगवंताच्या दृष्टीसमोर नामदेवरायांच्या पायरीजवळ. की अगोदर चोखोबाराचं दर्शन आणि मग देवाचं दर्शन. पासीची गोसावी वर्ण वाणीची, मागा पायिकाचा गुण घ्यायचे. पण देवाच्या जवळ चोखोबाराचं वर्णन करावं, नामदेवरायांचं करावं, ज्ञानोबारायांचं. ऐके ज्ञान चक्रवर्ती तो तव ज्ञानाचीच मूर्ती, परिपुससीची आरती ते कळली मज. केव्हा देव म्हणते रुक्मिणी, हाच एक योगी देखील नयनी, हेचे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. भगवंताने म्हटले बघा, उद्धवा ते म्हणे पांडुरंग, या सज्जनाचा न भावा वियोग, हृदय होत दोन्ही भाग जाणा अंतरंग तुम्ही माझे. भक्त ज्ञानी आणि विरागी किंवा वैरागी, ज्ञान देवायसा चो योगी, न देखो नायको याचे लागी, खंती वाटे बहुत. इतकं देवाचं प्रेम आहे. म्हणून जवळ असणाऱ्या श्रेष्ठ देवाचं वर्णन करण्यापेक्षा पायिक किंवा सेवक असणाऱ्या अर्जुनाचे गुण आम्ही घेतलेत. पायिकाचा गुण घ्यायचे ऐसा, असा हा अर्जुन की त्याचे गुण घेतले तरी आनंद देवाला व्हावा. ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. लहान मुलाचं वर्णन जर केलं आपण तर आनंद आईला होतो. आईला वेगळी स्तुतीची अपेक्षा नसते, फक्त बालकाची स्तुती करा. तुमचा मुलगा खूप अभ्यासू आहे, खूप गुणवान आहे, म्हणजे आईला जेवण नाही दिलं तरी चालतं, फक्त मुलाचं वर्णन करायचं. मुलगा लाखात एक, आणि तसा असतोच तो, लाखात एक, कारण बाकीचे सगळे बाजूला, तो एकटा बाजूला. पण म्हणावं लागतं तसं. तुमचा मुलगा ना फार हुशार आहे,
फार हुशार आहे, फक्त अभ्यास करत नाही. असं सोडून द्या विषय विनोदाचा. मुलाचं वर्णन केलं मातेला आनंद होतो, शिष्याचं वर्णन केलं की सद्गुरुदेवाला आनंद होतो, आणि भक्ताचं वर्णन केलं की आनंद देवाला होतो. नाथ महाराजांनी उदाहरण दिलं आहे भागवतामध्ये. एका व्यक्तीने काही अनुष्ठान केलं आणि त्याने ते सुवासिनी ज्या स्त्रिया असतात ना, आता ते सुवासिनी शब्द आहे, गावाकडं सवासणी म्हणतात त्याला. सवासणी जेवायला घालायचे, काही शब्दाचा उच्चार सोडून द्या विषय. मग सुवासिनी सौभाग्यवती स्त्रियांना जेवायला बोलवलं त्याने. प्रत्येकीला पैठणी, ते कधी कधी खेळ चालतात ना आता सध्याला बऱ्याच उत्सवामध्ये पैठणीसाठी. आणि मग त्या माता भगिनी घरी कोणी जेवू नाही तर नाही जेवू, रंगला खेळ पैठणीचा बाहेर, असं घडतं. त्याने त्या पैठणी आणल्या सगळ्यांकरता. एका मातेनं आपल्या मुलाला आणलं सोबत जेवायला, घरात प्रवेश केला. तो कंजूस होता, बाहेर होय लहान मुलाला. त्या मातेला वाटलं चेष्टा करत असेल. जेवणाचं ताट वाढलं, आईने मुलाला जवळ घेतलं, पाणी फिरवणार तेवढ्यात तो आला. तुला सांगितलं आणि बसायच नाही म्हणून. त्याने त्या मुलाला हाताला धरलं आणि बाहेर नेलं. आई जेवे. बाळाचा आणि आईचा झाला वियोग. आणि त्याने दरवाजा लावला. मुलगा बाहेर अंगणात रडतोय, लहान वयाचा आहे. आणि त्या आईला सांगितलं, घ्या ओम सह नाववतून घ्या करा सुरुवात. आई स्वीकार करेल का? प्रेम आहे. ती आई उठली बा भरल्या ताटावरून. दरवाजा उघडला तिने, मुलाला उचलून घेतलं कडेवर. आणि तेवढ्यात तुम्हाला लावतो मी जेवा. मुलाला जेव देणार नाही मी, जेवा. दक्षिणा आहे, पैठणी आहे, ती काय नाही तुझ्या मड्यावर घाल. मुलाला जेव देत नाही. मुलावर प्रेम आहे आईचं, तसं भक्तावर प्रेम आहे देवाचं. भक्ताला त्रास होत असेल, देवाला सहन होत नाही. आणि एखाद्या प्रसंगाला मुलाला जेव घातलं तर, आईला जेवण नाही दिलं तरी चालतं. तसं भक्ताला तृप्त केलं आणि देवाची स्तुती नाही केली तरी चालते. म्हणून ज्ञानोबा स्तुती दे अर्जुनाची करतात. पाशीची गोसावी वर्ण वाणिजे, मागा पायिकाचा गुण घेजे. ऐसा अर्जुन तो पडिये सहजे, पडिये हरी. या बाबतीतलं आणखीन एक उदाहरण देतात दाम्पत्य जीवनातलं. त्याचा विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सोग महाराज.